तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भिक्खू संघ, आदरणीय सर्व उपासक उपासिकांनो, या ठिकाणी सहाव्या आईचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर व्हेरी लिगलाइज पब्लिश अंडर द ऍक्ट फॉर द गव्हर्नमेंट इन द गव्हर्नमेंट अँड या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं गेलं आहे की या ठिकाणी धम्म आणि आरोग्य यावरती चर्चा आता हिंदीमध्ये झालेली आहे आणि महत्वाचा भाग आहे वाढदिवसानिमित्त जी आरोग्याची कल्पना आहे, बुद्धकालीन कल्पना आहे. या ठिकाणी माझे धम्मगुरु आदरणीय खेमधम भंतेजी आलेले आहेत, धम्मगुरु सत्यपाल भंतेजी आलेले आहेत, त्यांना मी वंदन करतो की बुद्धकालीन ही परंपरा आहे. आम्ही ह्याला धम्माचा बेस का घेतलेला आहे की प्रत्येक सायन्स हे कसं आहे की प्रत्येक सायन्सला थेअरीचा बेस असतो. सगळ्या पॅथी महान आहेत आणि मी होमिओपॅथी मधून सांगत असताना महत्वाचा भाग आहे की आरोग्य आणि धम्म बुद्धकालीन परंपरा ही होती, आजही आहे. आपल्या पेशी डीएनए आरएनए जीन्स हे डॅमेज होतात, म्हणून अनेक दुर्लभ आजार होतात. महत्वाचा भाग आहे की जगाला थेअरीची गरज आहे, जगाला बुद्धाची गरज आहे आणि जगाला सायन्स बुद्धिझम सायन्सची का गरज आहे. आज रोगी कोणी राहू शकत नाही आणि रोग हे राहणे आपला धम्म नाहीये. निरोगी राहणे आमचा धम्म आहे आणि भगवान बुद्धाचा जो कन्सेप्ट आहे आरोग्य परमलाभा निब्बानं परम सुख, याचा अर्थ असा होतो की निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी माणसाला सुद्धा धम्म का गरजेचा आहे की सर्व जग सुखी राहण्यासाठी धडपडत आहे. म्हणून याच्यावरती मी अनेक वर्षापासून भिक्खू संघासोबत मी रिसर्च करत आहे आणि महत्वाचा भाग या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर यातर्फे मी देशाला जगाला मी असं सांगू शकतो की देशामध्ये आज एका नवीन थेअरीचा जन्म झालेला आहे. तो पब्लिक बेनिफिट आहे, गरिबांसाठी आहे, देशासाठी आहे, जगासाठी आहे. बुद्धिझम सायन्स ऑफ सायन्स कसा आहे, अभिधम्मा सायन्स आहे. आरोग्य आणि धम्म काय आहे, आरोग्य कसं असतं, आरोग्य का बिघडतं की भगवान बुद्धाने आधीच सांगितलेलं आहे की मन हे रोगी होतंय आणि होमिओपॅथीचा एक कन्सेप्ट आहे मनावरती आहे आणि मेटाफिजिकल सायन्स म्हणतो आम्ही सर्व सायन्सला डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो. हे मेटाफिजिकल सायन्स आहे. इरविंग सर्डिंजरला मी वंदन करतो, त्यांनी क्वांटम बायोलॉजीचा एक उद्गार केलेले आहेत, बुक्स मध्ये रेफरन्स आहे. तर कुठल्याही रोगाला थेअरीची आवश्यकता असते. म्हणून आज या ठिकाणी अमोल सावळे सर आहेत, भिक्खू संघ आहे, उपासक उपासिकांना आहे, यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. आज लोकांना आरोग्याची फार गरज आहे आणि मनाला सुख शांतीची गरज आहे आणि निसर्गाच्या सुखाची फार गरज आहे रोगापेक्षा. म्हणजे बुद्धाचा कन्सेप्ट काय आहे, जग सुखी राहू शकते, जग बदलू शकते आणि रोग हे मनामध्ये होतात, नंतर रक्तामध्ये येतात, डीएनए आरएनए जीन्स मध्ये येतात. हा जो कन्सेप्ट आहे धम्म आणि आरोग्य याचा आपण जर अवलंब केला तर जग हे सुखी होईल, जग हे अनेक रोगातून बाहेर येईल आणि देशाला हे वरदान खजिना आहे बुद्धाचा, हा बाहेर यावा आणि लोकांचं कल्याण व्हावं, हा भिक्खू संघाची माझी अपेक्षा आहे. म्हणून या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल आपला पण सर्वांचा रिपोर्टर सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद सर्वांना देतो. दुग्धर आजार आहे, त्याच्यावर फार मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण उपचार होतात. पण आपली थिअरी काय आहे, म्हणजे उपचार पद्धती कशी आणि मला याच्यामध्ये यश कसं. महत्वाचा एकच भाग आहे की देशामध्ये शास्त्रज्ञ अनेक काम करत आहेत की प्रत्येक थेअरी असते, प्रत्येक रोगाला थेअरी असते आणि आपल्या शरीरामध्ये डीएनए आरएनए जीन्स असतात, मायक्रो घटक असतात. तर डीएनए आरएनए जीन्स जे असतात ते म्युटेशन होतात, त्याचा गुणाकार होतो, मग रोगाच्या अवयवामध्ये उत्पत्ती होते. आणि हा जो नवीन कन्सेप्ट काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल नोबेल प्राइज विनर जे इरविंग सर्डिंजर शास्त्रज्ञ आहेत, आपल्याला बायोलॉजी माहित आहे, आपल्याला जीवशास्त्र माहित आहे, पण आपल्याला न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी पण माहित असण्याची का गरज आहे की रोग्यांना निरोगी राहण्यासाठी, रोग्यांना समजून घेण्यासाठी, रोग्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा रोग्यांना आपण मनोबल देतो की ही थेअरी आहे, हे सिद्धांत आहे, ही टेक्नॉलॉजी आहे आणि 2500 वर्षापूर्वी ही परंपरा कशी चाललेली रोगाची, रोग कुठून येतात, का येतात, डीएनए कसे जन्माला येतात, आरएनए कसे जन्माला येतात, आपण जर मुळातच गेलं तर कुठल्याही रोगासाठी ही थेअरी जगाला देशाला हे वरदान आहे असं त्रिपिटक मध्ये मला आढळून आलेलं आहे, रतनसुत्तामध्ये आढळून आलेलं आहे. मागंडियांना भगवान बुद्धांनी त्याकाळी मागंडियांना गाठी झाल्या होत्या, त्या काळी भगवान बुद्धांनी त्या मागंड्याला दुरुस्त केलं
तर त्या काळी टेक्नॉलॉजी असेल नसेल माहित नाही, पण थेरीचा उत्पत्तीचा उगम झालेला आहे असं आम्हाला आढळलेलं आहे. धम्म आणि आरोग्य हे सर्वश्रेष्ठ पूर्ण जगाच्या रोगाला, कुठल्याही रोगाला हे कारणीभूत आहे. आणि त्याच्यातले मायक्रॉन जे घटक असतात अवयवामध्ये, DNA, RNA जीन्स, त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि लोकांचं ह्याच्यात कल्याण होणार आहे. आणि वैज्ञानिक आहे. बुद्धिस्ट थेरी, डिपेंडंट ओरिजिनेशन, आईन्स्टाईन म्हणतात थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, आणि पॉलरॅक हायजिनबर्गनी सुप्रीम सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी थेरी ऑफ अनसर्टिनिटी वाचली. कुठलाही रोग हा बदलत जातो. हायजिनबर्गला महामानव सायंटिस्ट आहेत, त्यांना नोबेल प्राइज मिळालं. तर सर्वांना एक विनंती आहे की कुठल्याही रोगाच्या मुळाशी जा, आणि मुळाशी गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाची जी थेरी आहे सर्व जातीसाठी आहे, सर्व जगासाठी आहे, कुठलेही सीमित नाहीत. बुद्ध म्हणजे ज्ञान आहे. आणि धम्म आणि आरोग्य या जर एकत्र आलं, आरोग्य परमलाभ निब्बानंद पण सुख म्हणजे काय, आमचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे, मानसिकरित्या झालं पाहिजे, आणि रक्तामधून रोगामधून पण सुदृढ झालं पाहिजे. आणि आम्हाला मुक्त, आमचं काय एनलाइटनमेंट म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आम्ही आरोग्यामध्ये अटकून नाही राहिलं पाहिजे. बुद्धांनी काय सांगितलं, आरोग्य परमलाभ निब्बानंद पण सुख, म्हणजे तुम्ही आरोग्य ठेवा, सुदृढ ठेवा, आणि त्याच्यातल्या उच्च कोटीच्या ज्या अवस्था आहेत, गरीबाच्या आहेत, श्रीमंताच्या आहेत, मानसिक सुख, जशा नोकऱ्या असतात आमच्या सुपर क्लास 1 हायर लेवलच्या, तशी बुद्धाची नोकरी आहे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी, ही प्राप्त करा. बुद्धांना काय म्हणायचंय, या आरोग्यामध्ये राहू नका, तुम्ही रोगामध्ये राहू नका, आरोग्यामध्ये राहा. कुठल्या आरोग्यामध्ये राहा, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी. आरोग्याची व्याख्या अतिशय अतिशय सुंदर त्रिपिटकमध्ये मला मिळालेली आहे, आणि हे सगळ्यांना वरदान आहे, सगळ्या रोगासाठी वरदान आहे. आपल्याला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा तुमचे आभारी आहे. आपल्याकडे संपर्क साधायचा तर मग कसा सर, माझे हे पण ऍड्रेस आहे, हॉस्पिटलचा ऍड्रेस आहे, नंबर आहे. हा, सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नांदेड, महाराष्ट्र. इथे माझं हॉस्पिटल आहे आणि पूर्ण देशातून पेशंट येतात, आणि गरीब लोकांची सेवा आहे, भिक्खू संघाची सेवा आहे, आणि सगळ्यांना भारत देशात ऑलरेडी माहित आहे. आणि पण ही नवीन जे टेक्नॉलॉजी आहे, त्रिपिटक मधून कसा उत्पत्ती झाली रोगाच्या ज्ञानाची, हे भिक्खू संघाच्या आशीर्वादामुळे, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे, आणि कलकत्त्यामध्ये माझी लायब्ररी आहे, माझे धम्मगुरू आहेत तिथे, बुद्धप्रिया महाथेरा, त्यांना पण धन्यवाद देतो. ही फार मोठी यंत्रणा आहे, जगाला आपल्याला जिंकता येते आणि देशाची ही महासत्ता बनू शकते. कारण टेक्नॉलॉजी आज क्वांटम बायोलॉजी आहे, आणि आपल्या क्वांटम बायोलॉजीला आपल्याला कोरिलेशन थेरी काढून जगाचा उद्धार करायचा आहे. आणि आज आपल्या देशामध्ये हा खजिना आहे, हा लोकांना कळावा, लोकांची सुखशांती राहावी, त्यासाठी भिक्खू संघ आदरणीय आलेला आहे. त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो.